मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची तयारी पूर्ण झाली। 11 जुलैला बीडमध्ये ही शांतता रॅली निघणार आहे। शहरातील मुख्य चौकात जरांगेंचं भाषण होईल। बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। याच अनुषंगाने आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। 11 जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये जनजागृती रॅली जी आहे ती असणार आहे आणि याच दरम्यान जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जो आहे तो उपस्थित देखील राहणार आहे। आणि याचीच तयारी जर आपण पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ती पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी बॅनर्स असतील, त्याबरोबरच महाराजांचा पुतळा असेल, या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने इथे जे असणार आहे ते पूर्ण केले जात आहे। आपल्याबरोबर मराठा समाज बांधव आहेत। नेमक्या काय भावना असणार आहेत, कशा जरांगे पाटलांचा या ठिकाणी हे असणार आहे, काय सांगाल? 11 तारखेला जरांगे पाटलांची सभा होणार आहे, कसं नियोजन? नियोजन अतिशय शांततेत आणि प्रशासनाला आम्ही जी काही विनंती केलेली आहे ते प्रशासन चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करून स्वच्छतेचं असेल नियोजनाचं काम करत आहेत। तर प्रशासनाने आम्हाला परमिशन दिल्या आणि नसते दिल्या तरी आम्ही ही रॅली काढणारच होतो, आव्हान देऊन काढणार होतो की आम्हाला कोण रोखून दाखवत आहे शांततेचा मार्ग अवलंबण्यासाठी। जरांगे पाटील मनोज दादांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व तो दिवस बीड जिल्ह्यासाठी राहणार आहे। प्रचंड संख्येने लोक येणार आहेत। बीड जिल्ह्यातले सर्व मराठा बांधव तर येणारच आहेत, पण मराठवाडा आणि महाराष्ट्रातलेही काही प्रातिनिधिक समाज बांधव इथे येणार आहेत आणि लाखोंच्या संख्येनं मनोज दादांना ऐकण्यासाठी आणि या शांततेच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो समाज बांधव येत आहेत। मनोज दादा या महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून या रॅली काढतायत। या रॅलीमध्ये कुठल्याही जातीला डिवचण्याचं काम आम्ही करत नाही, पण प्रशासन विनाकारण जातीमध्ये दोष भांडणं लावण्याचं काम शासन करतंय आणि ते लागू नयेत म्हणून मनोज दादा या महाराष्ट्रामध्ये रॅल्या काढतायत आणि सर्व समाजाला शांत राहण्याचं आवाहन करतायत। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये याच ठिकाणी जरांगे पाटलांचा जो यलगार असणार आहे तो देखील असणार आहे आणि त्याच ठिकाणावरून जर पाहिलं तर बीडमधनं जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।